नमस्कार विद्यार्थी मित्र, इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी जॉमेट्रीचा जो पहिला प्रकरण आहे ज्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री आणि याच्यामधला प्रॅक्टिस सेट 1.1 याच्यामधले बघा क्वेश्चन नंबर 4, 5, 6 आणि 7 हे क्वेश्चन बाकी होते। तर हे क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनपर्यंत जर चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राइब केलेलं नसेल आपल्या चॅनलला अजून तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर सुरुवात करूयात। तर एक्झाम्पल नंबर 4 बघा, याच्यामध्ये असं सांगितलं की ऑन अ नंबर लाईन पॉइंट्स ए बी अँड सी आर सच दॅट डिस्टन्स ऑफ AC is equal to 10, डिस्टन्स ऑफ CB is equal to 8, फाइंड द डिस्टन्स ऑफ BB। म्हणजे AB आणि C अशा प्रकारे आपल्याला दिलेले आहे की डिस्टन्स AC चं दिलंय 10, CB चं दिलंय 8 आणि आपल्याला AB काय करायचंय फाइंड करायचंय आणि तीन पॉसिबिलिटीज आहेत कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज। तिन्ही ज्या शक्यता आहेत ह्या काय करायच्या कन्सिडर करायच्या आहेत। मग आता इथे आपण सोडून घेणार आहोत बघा। इथे सोल्युशन मध्ये सुरुवातीला बघा आता इथे एक काम करूया, तिन्ही पॉसिबिलिटी मध्ये सुरुवातीची पॉसिबिलिटी काय असणार आहे आपली, तर बघा अशा प्रकारे आपण करू की A जो आहे तो A काय आहे B आणि C या दोन बिंदूंच्या मध्ये ही पॉसिबिलिटी कन्सिडर करणार। नंतर नेक्स्ट आपण करणार किंवा जो B नावाचा आधार पॉइंट आहे तो काय आहे B नावाचा पॉइंट जो आहे B हा A आणि C याच्या दरम्यान असणार। नंतर थर्ड पॉसिबिलिटी काय असणार, तर C नावाचा जो पॉइंट आहे तो काय असणार, जो C आहे तो असणार A आणि B या दोन पॉइंट बघा A B आणि C ह्या तीन पॉसिबिलिटी काय करायचं आपल्याला कन्सिडर करायचं आणि या तीनही पॉसिबिलिटी कन्सिडर करून आपल्याला A B काय करायचं फाइंड करायचं। मग पहा आता इथे सुरुवातीला केस 1 म्हणा किंवा पॉसिबिलिटी 1 असं म्हणू। केस 1 मध्ये बघा इथे आपण काय केलेलं आहे, तर केस 1 मध्ये फर्स्ट आपण काय केलेलं आहे BA आणि AC असे पॉइंट घेतलेले आहेत म्हणजे A B आणि C च्या मध्ये आहे। मग केस 1 मध्ये आपण लिहूया कन्सिडर किंवा सपोज पॉइंट A is between B and C। B आणि C च्या मध्ये A नावाचा काय आपला पॉइंट आहे। मग आता B आणि C च्या मध्ये जर असेल तर बघा इथे काय होईल, तर डिस्टन्स ऑफ B, A प्लस डिस्टन्स ऑफ A, C इज इक्वल टू आपण शिकलेलो आहे किंवा BA आणि AC जर ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळणार, BC मिळणार। डिस्टन्स ऑफ याचा डिस्टन्स मिळणार तर B, C चा डिस्टन्स मिळणार। आता याच्यामध्ये किती टाकूया बघा, डिस्टन्स ऑफ AB किंवा BA दिलेला आहे बघा, दिलेला आहे का, तर आपल्याला AB किंवा BA काय करायचं फाइंड करायचं। नंतर आपल्याला काय माहिती आहे डिस्टन्स ऑफ AC किती दिलेला आहे, तर डिस्टन्स ऑफ AC आहे 10 म्हणजे डिस्टन्स ऑफ BA किंवा AB लिहून घेणार प्लस डिस्टन्स ऑफ AC दिलेला आहे 10 इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ BC किती आहे 8। नंतर काय करणार, तर 10 चं पक्षांतर करणार म्हणजे इथे आपल्याला मिळणार देअरफॉर डिस्टन्स ऑफ B, A इज इक्वल्स टू बघा हे 8 आणि मायनस 10 प्लसचे काय होते मायनस होते। बघा AC ची किंमत आपण इथे 10 ठेवली होती आणि या 10 चं पक्षांतर आपण करणार आहोत 8 मायनस 10 देअरफॉर आपल्याला मिळणार डिस्टन्स ऑफ BA किंवा डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू 8 मायनस 10 दॅट इज मायनस 2। आता बघा ही पॉसिबिलिटी इथे काय होणार नाही, ही शक्य होणार नाही कारण जे डिस्टन्स आहे हे कधी पण काय येतं, तर डिस्टन्स जे असतं ते नेहमी आपलं पॉझिटिव्ह नंबर मध्ये येत असतं म्हणून ही पॉसिबिलिटी काय होणार नाही, शक्य होणार नाही। त्याच्यानंतर सेकंड केस बघूयात बघा, आता इथे सेकंड केस बघणार आहोत आपण। केस सेकंड केस नंबर 2। आता सेकंड केस मध्ये काय आपला की B नावाचा जो पॉइंट आहे तो काय आपला A आणि C च्या दरम्यान सपोज किंवा कन्सिडर बघा आता तुम्हाला लिहायचं आहे किंवा सपोज B इज बिटवीन A and C, पॉइंट B is between
ए अँड सी, ए आणि सीच्या दरम्यान आहे असं कन्सिडर केलेलं आहे. मग इथे म्हणून आपल्याला काय मिळणार तर डिस्टन्स ऑफ ए बी, बघा डिस्टन्स ऑफ ए बी ए कॉमा बी प्लस डिस्टन्स ऑफ बी कॉमा सी इज इक्वल्स टू काय मिळणार तर डिस्टन्स ऑफ ए कॉमा सी मिळणार. आता यांच्या किमती इथे टाकून घेऊयात. बघा ए बी आपल्याला फाइंड करायचं आहे है ना, डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी अशाला असं राहणार प्लस डिस्टन्स ऑफ बी सी, बी सी किंवा सी बी हा 8 दिलेला आहे इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ ए सी, ए सी बघा आपल्याला 10 दिलेला आहे, ए सी इथे आहे 10 आहे. आता या 8चं पक्षांतर होणार आणि आपल्याला इथे डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी मिळणार इज इक्वल्स टू बघा 10 मायनस हे प्लस 8 आहे त्याचं पक्षांतर झालं झाले 8. देअरफॉर आपल्याला मिळणार इथे डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी इज इक्वल्स टू 10 मायनस 8 दॅट इज 2. अशा प्रकारे आपल्याला ही जी सेकंड पॉसिबिलिटी आहे ही शक्य आहे, कारण काय की डिस्टन्स आपल्या कशामध्ये आलेलं आहे प्लस मध्ये आलेलं आहे आणि ते किती आलेलं आहे 2 आलेले आहे. आता नंतर बघा थर्ड पॉसिबिलिटी जी आहे ती कन्सिडर करूयात. बघा केस नंबर 3, केस थर्ड. आता केस थर्ड मध्ये काय तर आपला जो पॉइंट आहे तो कशामध्ये आहे, सी जो आहे तो कशाच्या दरम्यान आहे ए आणि बी च्या. पॉइंट सी इज बिटवीन ए अँड सी, ए आणि सी च्या दरम्यान आहे. मग हे बघा याला थोडंसं सेपरेट करून घेतो. बघा ही केस 1, 2 आणि ही केस थर्ड आहे. आता इथे याला सोडवताना काही सुरुवातीला डिस्टन्स ऑफ ए सी ए कॉमा सी प्लस डिस्टन्स ऑफ सी कॉमा बी इज इक्वल्स टू काय मिळणार तर डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी. आता बघा डिस्टन्स ऑफ ए सी किती आहे 10 आहे, इथे लिहिणार 10 प्लस डिस्टन्स ऑफ सी बी, सी बी किती आहे 8 इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी. आणि याच्यावरून बघा इथे 10 प्लस 8 दॅट इज 18. देअरफॉर डिस्टन्स ऑफ ए बी, ए बीचं डिस्टन्स आपल्याला मिळणार बघा ए कॉमा बी चं डिस्टन्स मिळणार ते म्हणजे 18. बघा आता याच्यामध्ये कुठल्या दोन केस आपल्या योग्य ठरलेले आहेत, केस नंबर 3 आणि केस नंबर 2. आता बघा याच्यामध्ये जो आपण फर्स्ट केस घेतली की बाबा ए हा काय बी आणि सी च्या मध्ये. आता याच्यामध्ये बघा कॉमन पॉइंट जर बघायला गेलं तर बघा इथे ए आणि बी आणि ए आणि सी. आता सी आणि बी च्या मध्ये आपण काय केला होता हा ए नावाचा पॉइंट घेतला होता, परंतु याच्यामध्ये बघा इथे डिस्टन्स 10 आहे आणि इथे ज्यावेळेस आपण ए बी ला फाइंड करायचं गेलो, आपण ए बी ला जर फाइंड करायला पाहिलं तर आपल्याला जे डिस्टन्स आहे ते काय येत आहे तर -2 मध्ये येते. मग मायनस मध्ये असणार आहे आपला डिस्टन्स, तर कधी डिस्टन्स मायनस मध्ये नसतं. त्याच्यामुळे ही जी केस आहे ही योग्य नसणार आपली आणि ह्या दोन केस जे आहेत त्या काय असणार योग्य असणार. तर अशा प्रकारे याला सोडवायचं आहे. नंतर एक्झाम्पल नंबर 5 बघा, याच्यामध्ये सांगितले की पॉइंट्स x, y, z आर कोलिनियर सच दॅट डिस्टन्स ऑफ xy is equals to 17, distance of yz is equals to 8 and we have to find here distance of x, z. मग x, z हे काय करायचं आपल्याला डिस्टन्स काय करायचं फाइंड आउट करायचं. बघा आता इथे हे जे पॉइंट आहेत हे काय म्हणते x, y, z आर कोलिनियर, म्हणजेच इथे सोल्युशन मध्ये सोल्युशन किंवा आन्सर मध्ये आपल्याला 3 पॉइंट दिलेले आहेत x, y, z. पॉइंट x, y, z आर कोलिनियर. आणि याच्यामध्ये काय दिलेलं आहे की बाबा x, y, z आणि आपल्याला काय करायचं आहे एक्झॅक्ट फाइंड करायचं आहे. मग आता इथे पहा सुरुवातीला काय करूयात की x, y आणि y, z यांची ऍडिशन करूयात. बघा इथे याच्यामध्ये x आणि y आणि नंतर y आणि z, म्हणजे आता बघा इथे y हा काय झालेला आहे इथे रिपीट झालेला आहे किंवा याच्या दोन्ही मध्ये काय आलेलं आहे कंबाईन आलेलं आहे किंवा कॉमन आलेलं आहे. तर आपल्याला x, z काय करायला लागणार आहे इथे
फाईंड करायचं आहे. मग आता बघा इथे जर समजा सुरुवातीला आपण x घेतला नंतर y याच्या दरम्यान आहे x आणि z असं जर कन्सिडर केलं तर इथे आपल्याला x z चं अंतर मिळू शकतं बघा. किंवा एक सेकंड पॉसिबिलिटी असू शकते किंवा जर समजा x किंवा z हे जर पॉइंट काय केले आपण दोन्हीच्या दरम्यान जर घेतले तर आणखी एक डिस्टन्स आपल्याला मिळणार. तर बघा तर दोनही पॉसिबिलिटी काय करूयात आपण इथे कन्सिडर करून याचा आन्सर काढणार आहोत. मग बघा पॉइंट x y z हा कोलिनियर. मग कोलिनियर असल्याच्या नंतर बघा देअरफॉर सुरुवातीला आपण काय करूयात तर आपण याची ऍडिशन करून घेऊयात. बघा डिस्टन्स ऑफ x, y प्लस डिस्टन्स ऑफ y, z इज इक्वल्स टू मला असं म्हणूया की डिस्टन्स ऑफ x, z. बघा आता इथे x y चा अंतर काय आहे x y ची किंमत काय आहे 17 आहे. 70 प्लस yz किती दिलेला आहे yz 8 आहे इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ x, z आपल्याला मिळणार. देअरफॉर डिस्टन्स ऑफ x, z इज इक्वल्स टू 17 अधिक 8 येतात 25. आता बघा इथे आपण सुरुवातीला काय केलं होतं की इथे पॉइंट x y z कोलिनियरने लिहिलं होतं. नंतर आपण एक काम करूयात की इथे समोर लिहूया सपोज पॉइंट बघा इथे x y आणि y z y is between x and z असं कन्सिडर करूया. नंतर आता सेकंड पॉसिबिलिटी आपण लिहिणार. सेकंड पॉसिबिलिटी नुसार बघा सपोज आता इथे आपला y आपण मध्ये घेतला होता. आता काय करूयात जो z नावाचा पॉइंट आहे तो काय करूयात मध्ये घेऊयात. म्हणजे आपला बघा z असणार इथे मध्ये नंतर इथे असणार x आणि इथे असणार y. आता बघा याच्यामध्ये x z चं जे अंतर आहे बघा इथे x z हे अंतर आपल्याला फाइंड करायचं आहे. आता ऑलरेडी दिलेलं काय आपल्याला तर दिलेला x y आहे म्हणजे हे टोटल अंतर दिलेलं आहे आणि y z पण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे टोटल अंतर आणि y z म्हणजे हे जर x z आपल्याला काढायचं असेल तर या टोटल अंतरामधून आपण ते z आणि y किंवा z y z चं काय करू शकतो आपण अंतर हे सबट्रॅक्ट करू शकतो. मग सपोज पॉइंट z is between x and y. आता इथे therefore x z किंवा डिस्टन्स ऑफ x z असं लिहायला लागलं आपल्याला. डिस्टन्स ऑफ x z x, z प्लस डिस्टन्स ऑफ y z, y इज इक्वल्स टू काय मिळणार तर डिस्टन्स ऑफ x, y. याची किमती टाकून देऊयात बघा. xz माहिती आहे का आपल्याला xz काढायचं आहे म्हणजे डिस्टन्स ऑफ xz जशाला तसा राहणार प्लस डिस्टन्स ऑफ zy किंवा yz किती आहे तर 8 आहे इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ xy किती आहे 17 आहे 17. आता याच्यामध्ये बघा इथे या हे प्लस इथे या प्लस चा होणार प्लस 8 चा होणार पक्षांतर. देअरफॉर डिस्टन्स ऑफ x, z इज इक्वल्स टू बघा हे 17 ॲज इट इज आणि हे प्लस जे होते मायनस 8. देअरफॉर डिस्टन्स ऑफ x, z इज इक्वल्स टू बघा 17 वजा 8 झाले आपले 9. अशा प्रकारे x z चे जे डिस्टन्स आहे ते दोन येणार. एक येणार 25 आणि दुसरे येणार 9. आता याच्यामध्ये बघा तिसरी कंडिशन जर आपण इथे घेतली की आता सुरुवातीला आपण काय केलं होतं किंवा x y आणि y z म्हणजे y हा काय केला होता दोन्हीच्या मधात पण पकडला होता नंतर z पकडला. आता काय करूयात की बाबा जर समजा x नावाचा जो पॉइंट आहे आपला हा जो x आहे हा जर याच्या मध्ये असला तर बघा इथे असणार तुमचा y आणि इथे असणार z.
मग सपोज जर अशा कंडिशन मध्ये काय होईल बघा, xy किती आहे 17 आहे. आता हे अंतर 17 असणार. नंतर xz काढायचं आहे. yz किती असणार, तर yz हे जे अंतर आहे 8. आता बघा इथे ही शक्यता होऊ शकत नाही बघा, का तर हे जे टोटल अंतर आहे ते टोटल अंतर किती आहे 8 सेंटीमीटर आहे आणि हे 17 आहे. तर ही जी पॉसिबिलिटी आहे ही आपली ज्यावेळेस आपण काढू किंवा ही पॉसिबिलिटी ज्यावेळेस आपण कन्सिडर करू तर त्यावेळेस आपलं जे उत्तर आहे ते कशामध्ये येणार, मायनस मध्ये येणार. म्हणून ही पॉसिबिलिटी इथे आपण घेणार नाही. तर x आणि z यांचं जे अंतर आहे ते किती असणार, एकतर 25 असू शकते किंवा 9 असू शकते. तर अशा प्रकारे हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. आता त्याच्यानंतरचे क्वेश्चन नंबर 6 आणि 7 बघा. तर एक्झाम्पल नंबर 6 बघा, 6 मध्ये 3 क्वेश्चन आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिला आणि दुसरा घेऊया बघा. इफ a dash b dash c and length of ac is equal to 11, length of bc is equal to 6.5, then we have to find length of ab. बघा आता याच्यामध्ये त्याला सोडवताना सोल्युशन मध्ये बघा a b आणि c अशा प्रकारे दिलेले किंवा a dash b dash c. तर आता इथे सुरुवातीला आपण लिहून घेऊया की लेंथ ऑफ ab म्हणजे काय करायला लागणार आपल्याला, पहिले ab नंतर bc आणि ac. म्हणजे लेंथ ऑफ ab प्लस लेंथ ऑफ bc इज इक्वल टू लेंथ ऑफ काय मिळणार आपल्याला, लेंथ ऑफ ac मिळणार. बघा इथे आपल्याला काय काय माहित आहे, ac माहित आहे 11 आणि bc माहित आहे, ab फाइंड करायची आहे. मग आता इथे लेंथ ऑफ ab अशाला तसंच राहणार जशाला तसं, प्लस लेंथ ऑफ bc माहित आहे 6.5 इज इक्वल टू लेंथ ऑफ bc किती आहे 11, इथे लिहिणार 11. आता 6.5 चं करणार पक्षांतर म्हणजे देअरफॉर लेंथ ऑफ ab इज इक्वल टू 11 minus 6.5. The 11 minus 6.5 म्हणजेच therefore length of AB मिळणार आपल्याला 11 minus 6.5 that is 4.5. बघा 4.5 बरोबर आहे का बघा, 5 आणि 5 हे 5 आणि 5 10 है ना, आणि हातचा एक पुरे 6 आणि 4 10 आणि 11 म्हणजे 4.5 ही लेंथ ऑफ AB मिळालेली आहे. त्याच्यानंतर आता बघा दुसरंही अशाच प्रकारे तुम्हाला करायचं आहे. आता थर्ड नंबरचं घेऊया बघा. इथे थर्ड नंबरचं x y z असे दिलेले आहेत की x z 3√7 x y √7 आणि y z आपल्याला फाइंड करायचं आहे. मग इथे आपण लिहून घेऊया की लेंथ ऑफ x y प्लस लेंथ ऑफ y z इज इक्वल टू लेंथ ऑफ x z. आणि याच्या किमती टाकून घेऊयात बघा. xy किती आहे, xy आहे √7 म्हणजे इथे येईल √7 प्लस लेंथ ऑफ yz आपल्याला फाइंड करायची आहे लेंथ ऑफ yz आणि लेंथ ऑफ xz किती आहे तर xz आहे 3√7. आता या √7 चं पक्षांतर करून घेऊयात बघा काय राहील तर देअरफॉर लेंथ ऑफ इकडे yz इज इक्वल टू 3√7 as it is आणि प्लस से मायनस √7. देअरफॉर बघा इथे लेंथ ऑफ yz इज इक्वल टू बघा आता इथे 3√7 आणि √7 म्हणजे काय, इथे 3 वर्गमुळात 7 आणि इथे काय नाही म्हणजे काय 1 वर्गमुळात 7 म्हणजे इथे 3 वर्गमुळात 7 मधून जर 1 वर्गमुळात 7 आपण वजा केला तर काय राहील तर 2 वर्गमुळात बघा 2 वर्गमुळात 7. तर बघा इथे 3 आणि हे काय म्हणजे काय असतो 1 असतो आणि √7 आणि इथे पण √7 हे काय दोन्ही याच्यामध्ये कंबाईन आहे ना, म्हणजे तो कंबाईन जो फॅक्टर आहे तो त्याच्या तसा राहणार. इथले 3 आणि इथला 1 याच्यामध्ये काय होणार वजाबाकी होणार. हे बघा 3 वजा 1 3 1 केलं राहिले 2 वर्गमुळात 7 बघा हे वर्गमुळात 7 दोन्हीकडे कंबाईन 2 वर्गमुळात 7. तर अशा प्रकारे लेंथ ऑफ yz पण आपल्याला मिळालेली 2√7. नंतर एक्झाम्पल नंबर 7 बघा. which figure is formed by 3 non collinear points. बघा आता 3 नॉन कोलिनियर आहेत पॉइंट. कोलिनियर म्हणजे एका रेषेमध्ये आणि नॉन कोलिनियर म्हणजे एका रेषेमध्ये नसलेली म्हणजे अनेक रेषीय आहे ना, म्हणजे एक पॉइंट इथे असेल, एक पॉइंट इथे असेल आणि तिसरा पॉइंट इथे असेल. तर याच्यापासून कुठली फिगर तयार होते तर बघा 3 नॉन कोलिनियर पॉइंट पासून आपल्याला ट्रायंगल तयार होताना दिसतो. तर तशा प्रकारे लिहायचं आहे की
ट्रायंगल इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट. अशा प्रकारे तुम्हाला इथे लिहायचं क्वेश्चन नंबर 7 मध्ये. तर अशा प्रकारे हा जो काही प्रॅक्टिस सेट आहे हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे बघितला. बघा, व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि तुमचे जे व्हॅल्युएबल फीडबॅक आहेत ते पण आम्हाला कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करण्यासाठी विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.